प्रथमतः मी त्या घटनेची समर्थन करत नाही, ती निंदनीय आहे. अशा घटना घडायला नको. परंतु आज जर आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य राहिलेलं नाहीये. 30 तारखेला, 30 जूनला जेव्हा घटना घडली, तेव्हा मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हा जर पोलिसांनी कडक पावले उचलली असती, तर काल परवाची जी घटना झालेली आहे, ती घटना झाली नसती. हं. त्यामध्ये त्यांचे वैयक्तिक अनेक वर्षापासून एकमेकांचे मित्र देखील होते आणि ते काही दिवसानंतर शत्रू देखील झालेत. परंतु पोलिसांनी जर वेळीच हस्तक्षेप केला असता, तर ह्या घटना टाळता आल्या असत्या. आपण जर पाहिलं असेल, की कोणत्या तरी एका पक्षाचा समर्थक असला किंवा कार्यकर्ता असला म्हणून त्याला सोडून द्यायची, ही जी पद्धत चालू आहे, ही अत्यंत चुकीची आहे. हा महाराष्ट्रात यापूर्वी अशा घटना कधी घडत नव्हत्या. कोणत्याही पक्षाचा असो, जो गुन्हेगार आहे, कायद्याला सोडून जो काम करेल, जो असं काही कृत्य करेल, त्याच्यावरती कडक कारवाई झालीच पाहिजे. शासन झालंच पाहिजे. तर इतर गुन्हेगारांना त्याचा धाक निर्माण होतो, कायदा हा सांगतो. परंतु आज काही लोकप्रतिनिधी याचा अत्यंत दुरुपयोग करतात. म्हणजे आपण वेगळ्या पक्षाचे जरी असलो, तरी आपण सर्वजण महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत असतो, विकासासाठी काम करत असतो. आपण एकमेकांचे वैयक्तिक शत्रू नाहीये. आपण जरूर राजकीय टीका टिप्पणी करावी, पण टीका टिप्पणी करत असताना आपण आपली पातळी सांभाळून विरोधी पक्षाचा जरी कोणी नेता असेल, त्याचा मान मर्तबदार ठेवून आपण टीका केली गेली पाहिजे. परंतु मागच्या 6-7 वर्षापासून या राज्यामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत, त्याच्यावरती वाटेल तितके बेछूट आरोप करायचे, कोणते पुरावे नसताना आरोप करायचे आणि असे आरोप करायचे की पातळी सोडून आरोप करायचे. हं. ही जी पद्धत आणि नवीन फॅशन जी आली राजकारणामध्ये, त्यामुळे अशा सगळ्या घटना घडतात. म्हणून मला असं वाटतं की ज्या ज्या पक्षाची लोक अशा प्रकारची टीका टिप्पणी करतात, त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना त्वरित थांबवलं पाहिजे. त्यांना अशा सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. पण त्यांना सूचना न देता एक प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं. या प्रोत्साहनामधून अशा सगळ्या घटना घडत असतात. म्हणून मला, जर तुम्ही खरोखर राजकारणात येऊन आपल्या समाजाचा, आपल्या भागाचा, आपल्या राज्याचा विकास करणार असाल, विकासासाठी काम करणार असेल, तर ह्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत.